नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या एकाग्र अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती असेल 31 मेलाच आपला राज्य सेवा पूर्व परीक्षेचा एक्झाम झालेला आहे. तुम्हाला माहिती असेल याच्यामध्ये आपला हा पेपर जनरली असं म्हटलं जातोय की हा पेपर कसा आहे, कोणत्या साईडला आहे, तर टफ साईडला आहे. याच्यामध्ये 2 सब्जेक्ट अशा आयोगाने टाकलेले आहेत, हिस्ट्री आणि जनरल सायन्स. हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन्स आणि जनरल सायन्सचे 20 क्वेश्चन असे थोडेसे म्हणतात ना, हे डिसाईड करण्यात तुमचा कट ऑफ वगैरे काय राहू शकतो. सो पेपर विचारलं तुम्हाला तर याच्यामध्ये हे 2 सब्जेक्ट थोडेसे डिफिकल्ट होते, काही क्वेश्चन. आणि ह्याच्यामध्ये जनरली आपल्याला तुम्ही पाहिलं असेल तर इकॉनॉमी कठीण असतो, पण ह्या वर्षी आयोगाने इकॉनॉमी थोडासा कठीण म्हणण्यापेक्षा सोपा होता. तर ह्याच्यामध्ये काय लॉजिक लागत होतं, 15 क्वेश्चन आयोगाने विचारले होते. ह्या मी तुम्हाला आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी म्हणतोय, तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ बघितले असेल, त्याची आन्सर पण तुम्हाला माहिती असेल. फक्त मला सांगण्याचं उद्दिष्ट आहे की तुम्ही लॉजिकली हे क्वेश्चन कसे सोडवू शकला असता. ओके, सो ऍक्च्युअली मी पण ही एक्झाम दिली आहे. सो हे लॉजिकली क्वेश्चन कसे सोडवता येतात, तर स्वैच्छिक, आता इथे म्हटले बघा, ही क्वेश्चन कधीचं आहे, 2007चा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारायचं होतं, इथे बघा ऑप्शन बरोबर शोधायचे होते. काय शोधायचे होते? बरोबर ऑप्शन शोधायचे होते. इथे म्हटलंय स्वैच्छिक. तुम्ही जर इंग्लिशमध्ये वाचलं असतात तर त्याला व्हॉलंटरी म्हणतात. काय म्हणतात? व्हॉलंटरी. म्हणजे माझी एक स्वतःची प्रायव्हेट एखादी काय आहे, ऑर्गनायझेशन वगैरे आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तर सर्वच्या सर्व बरोबर राहू शकतात किंवा ABC, BCD, ABD. ह्याच्यामध्ये काय शोधायचंय बघा. आता इथे म्हटलंय बघा, एखाद्या संस्था ही खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असते. इथे एक म्हटलंय, हे स्वतंत्र आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे तिसरं वाक्य वाचा तुम्ही, ही संस्था कशी आहे, स्वशासित असतात, परंतु आणि त्यांचे नियंत्रण काय केले जाते, कोणाद्वारे केले जाते, सरकारद्वारे केले जाते. एक तर इथं आम्ही म्हणतोय व्हॉलंटरी आहे, मग तू सरकारद्वारे कसं केलं जाऊ शकतं, तर नाही, पॉसिबल नाहीये. व्हॉलंटरी समजताना स्वतःचे निर्णय स्वतः घेणार आहे, सरकार त्याच्यामध्ये कोणाचाही काय नसणार, हस्तक्षेप असणार नाही. सो आपण हे इलिमिनेट सहज करू शकलो असतो. तर हे जर मी इलिमिनेट करतोय तर माझा सी ऑप्शन इथेही गेला, सी ऑप्शन माझा इथेही गेला आणि इथला वरीलपैकी सर्व मधले गेलं. तर याचं उत्तर काय राहणार तुमचं? मी बाकीची 2 स्टेटमेंट वाचायची पण गरज नाही. इकडे म्हणतात की मी काय पकडलं, स्वैच्छिक, व्हॉलंटरी आहे. व्हॉलंटरी आहे म्हणजे ते कोणाच्याही नियंत्रणाखाली असणार नाही. समजलेलं असेल तुम्हाला याचं उत्तर काय असेल. उत्तर तर तुम्हाला माहितीच असेल, पण लॉजिकली कसं काय क्वेश्चन हा सोडवू शकला असं त्याचं मला सांगायचं तुम्हाला. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आयोगाचा PYQ म्हणू शकतो आपण. आयोगाने खूप सारे याच्यावर PYQ विचारलेले आहेत. ओके, सो याच्यामध्ये 2-3 जोड्या तुमच्या लागल्या असतात तरी तुम्हाला हा याचा 2 जोड्या तरी लागल्या असतात. फॉर एक्झाम्पल IRDP, हा इंदिरा गांधींच्या काळामध्ये वगैरे हा कार्यक्रम चालू होता. इथे IRDP असेल बघा, एकात्मिक इंटिग्रेटेड ग्रामीण विकास कार्यक्रम, हा 1978चा कार्यक्रम आहे. आणि संपूर्ण जवाहर रोजगार योजना ही कधीची आहे, 1989ची आहे. तो सी ला 2 किती ऑप्शन्स आहेत बघा, सी ला 2 ऑप्शन आहेत, 2, सी ला 2 आणि ए ला 4. सी ला 2, ए ला 4, 2 ऑप्शन आहेत बघा, सी ला 2, ए ला 4. आणि आता शोधायचं तुम्हाला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ही आम्ही सर्व अशी बनवली होती की सर्व रोजगार योजना आम्ही कंपाईल करून बनवली होती. ती कधी बनवली होती? 2001 साली बनवली होती. ओके, आणि ह्याला RLEGP म्हणतात, RLEGP वगैरे. सो पुढे जाऊन याच्यावर MCQ पण असू शकतो, ग्रुप बी, ग्रुप सी ला. सो डी ला 1 एकच ऑप्शन आहे बघा, एक जर माहिती असेल डी ला 1, याचं उत्तर काय आहे. आणि हा PYQ आहे आयोगाचा, म्हणून आपली PYQ काय राहिली पाहिजे, कमांड असली पाहिजे. सो डी ला एकच ऑप्शन दिसतो, त्याचं उत्तर काय असणार तुमचं? 4. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 38. छान क्वेश्चन होता आयोगाचा. आणि आयोगाने क्वेश्चन बघा, मातृत्व लाभ अधिनियमावर क्वेश्चन आहे. मातृत्व लाभ अधिनियम मी हायलाइट केलेलं आहे. आणि विचारले काय तुम्हाला, अयोग्य ओळखा. काय ओळखा? अयोग्य ओळखा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन 1 समजतं की कोणती तरी 3 अयोग्य राहू शकतात, किंवा 1 राहू शकतं, किंवा 2 राहू शकतात, किंवा सर्वचे सर्व अयोग्य नाहीयेत. आता इथे बघा, मी पहिला स्टेटमेंट डी वाचतो. काय वाटतो? डी. काय डी ऑप्शन? तर काय म्हटलेलं आहे, जस्ट मिनिट. हा, डी ऑप्शन असं आहे, डी ऑप्शन सांगतो की हा अधिनियम मातृत्व लाभ आणि इतर लाभ प्रदान करतो. काही जनरिक स्टेटमेंट आहे, त्यामुळे हे तर करेक्ट असलं पाहिजे. मग हे जर करेक्ट असेल तर तुमचा हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेलेला आहे. आता एकतर A, B, B, C. ओके, आता बघूया आपण त्याच्यानंतर बघा, अधिनियमानुसार बाल जन्मानंतर 6 आठवड्याची रजा काय आहे, अनिवार्य आहे, मिळालीच पाहिजे. ओके, कॉमन सेन्स म्हणू शकतो आपण. ए तर स्टेटमेंट बरोबर आहे, तर हा ऑप्शन गेला तुमचा. राहिला तुमच्याकडे B आणि C. आता याच्यावरून समजतं की B हे स्टेटमेंट रॉंगच आहे. मग C चेक करू. बघा, इथे 6 आठवडे म्हटलंय आणि इथे काय म्हटलेलं आहे, 10 आठवडे म्हटलेलं आहे. ऍक्च्युली 12 वीक्स आहे, 6 वीक्स, 6 वीक्स. काय इथे 6 आठवडे म्हणताय, तुम्ही इथे काय म्हणताय, 10 आठवडे म्हणताय. कॉन्ट्रॅडिक्ट होत आहे ना. सो
ह्यातलं एक तरी स्टेटमेंट काय राहील, चुकीचं राहील. तर हे कोणतं चुकीचं आहे? हे, कारण की इकडे 6 वीक्स, इकडे पण 6 वीक्स. ओके, सो इथे बसवले तुम्हाला आयोगाने. हा वाचूया. हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापना लागू आहे. हे किमान किमान म्हटले ना, न घेता, निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. न घेता इथे घ्यावं लागतं. कमीत कमी किती लोक पाहिजे तिथे त्या कंपनीमध्ये? 10 लोक. 10 लोक असणाऱ्या कंपनीसाठीच हा अधिनियम लागू आहे, लक्षात ठेवा. सो बी आणि सी काय राहील तुमचं? रॉंग राहील. लॉजिक लावून, काय लावून? मी पहिले जनरिक स्टेटमेंट पकडलं, ते ऑप्शन इलिमिनेट केला. नंतर काय पकडले की जस्ट ते वाटतं की 6 आठवड्याची काय असेल रजा अनिर्वाहित असली पाहिजे. ओके, उत्तर भेटलेलं आहे. सर्वात सिंपल क्वेश्चन म्हणू शकतो आपण या राज्यसेवेमधला, की पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजनांचा कालावधी अनुक्रमे किती असेल? तर हा काय आहे? 1951 ते 56, 1969 ते 74. लक्षात ठेवा. पुढे हा सुद्धा क्वेश्चन काय होता? छान होता. फक्त तुमचं माइंड काम असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? काम. आयोगाने विचारलंय 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या किती आहे? 12.93 कोटी आहे. काही मुलांना याच्यावर डाऊट आला असेल आकडा दिल्यामुळे, नंबर दिल्यामुळे. तर एकदम करेक्ट आहे. का? तर आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11,23,74,333. हे तोंडपाठ असलं पाहिजे. 11,23,74,333. आणि ही वाढून झालेली आहे. 2 कोटीची भर पडलेली आहे. 13 कोटीपर्यंत जवळपास आपली लोकसंख्या आताची गेलेली आहे. लक्षात ठेवायचं. सो हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. इथे म्हटलेलं आहे बघा, इथे फसवलं आहे आयोगाने. नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. अजिबात नाही, कमी आहे. ओके, कारण का आमची ग्रामीण लोकसंख्या आहे 55% जवळपास, प्लस पॉईंटमध्ये आहे ते. आणि नागरी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात आहे 45%. सो असं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. नागरी लोकसंख्या जास्त नाहीये, ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. सो काही याच्यामध्ये हे स्टेटमेंट चुकीचं असेल तर हे स्टेटमेंट चुकीचं असेल, हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर अबरोबर, विधान अबरोबर आणि दुसरं कसं आहे? चुकीचं आहे, तेच विचारलेलं आहे. समजलं असेल तुम्हाला. पुढे क्वेश्चन नंबर 41. काय म्हटले बघा. हा पण छान क्वेश्चन. इथे पण तुमचं लॉजिक, इथे नॉलेजची अजिबात असं म्हणतात ना, लॉजिक, कॉमन सेन्स वापरता आलं पाहिजे होतं तुम्हाला. काय म्हटले? 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. लक्षात ठेवायचं, जिथे एरिया काय असतो, एरिया जास्त, घनता काय असणार आहे? जनरली कमी असते. आता दक्षिण कोरियाचा एरिया कमी आहे की जास्त आहे? तर कमी आहे. तर त्यांची घनता जास्तच असली पाहिजे. अराउंड याची 600 प्लस घनता आहे. सो हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. सॉरी, भारताची लोकसंख्या दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती तर अजिबात नाही. भारताची लोकसंख्या, आपली घनता फक्त किती आहे भारताची? 382 आहे. किती आहे? 382. दक्षिण कोरियाचे 600 प्लस आहे, कारण की एरिया छोटा आहे त्याचा. दक्षिण एरिया तुम्हाला कोरिया माहिती असेल, नॉर्थ कोरियाच्या खाली दक्षिण कोरिया एकदम छोटा आहे. सो तिथे घनता जास्त असणार आहे भारतापेक्षा. तो हे स्टेटमेंट तर चुकीचं आहे. 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता जास्त असणार, घनता बांगलादेशपेक्षा काय आहे? कमी होती. येस, कारण का बांगलादेशचा सुद्धा एरिया कसा आहे? कमी आहे कम्पेअर टू इंडिया. सो हे स्टेटमेंट काय बघा, भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी होती. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. सो काय राहील? कोणती योग्य आहेत असे विचारलेलं आहे, तर याच्यामध्ये ब योग्य राहील. काय योग्य राहील? ब योग्य राहील. ओके, समजलं असेल तुम्हाला. पुढे जाऊया आपण. इथे म्हटले सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये विभागल्या जातात. 2च आहेत. खालीलपैकी कोणते पर्याय वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात? आता सामाजिक सुरक्षा म्हटलंय, काय म्हटलंय? सेक्युरिटी म्हटलं. सेक्युरिटीसाठी आम्हाला काय करतो आम्ही? इंडियामध्ये जर योजना राबवायची असेल तर त्यांना सोशल इन्शुरन्स आणि सोशल असिस्टन्स. त्याचं उत्तर काय राहिलं पाहिजे तुमचं? ए अँड सी. ओके, कल्याण वगैरे याचा काही संबंध येत नाही. हा एक क्वेश्चन मला सांगायचं तुम्हाला. ओके, एक स्पेसिफिकली आयोग जेव्हा तुम्हाला असे काही आकडे देतो ना, पॉइंट मध्ये वगैरे ॲक्युरेट, तो जनरली पकडून जायचं नाही. 3 स्टेटमेंटमध्ये आकडे दिलेले आहेत. इथे नॉर्मल जरी बदल असतं ना, तरी मुलांनी शिवाय घातल्या असत्या आयोगाला की तुम्ही असं कसं केलं, करू शकता. म्हणजे 636 तर 536 जरी आयोगाने केलं असतं, तेवढं कोण वाचत नाही एमपीएससी करणारे विद्यार्थी. ओके, एवढं कोणाला माहिती नसतं की आपल्याकडे एवढी दुकानं आहेत का. तर हे जनरली आयोगाला करेक्टच टाकावं लागतं. याच्या पुढेही लक्षात ठेवा. तुम्हाला जर अशा पद्धतीने मी 2-3 क्वेश्चन दाखवू शकतो तुम्हाला अशी. ओके, सो जनरली असे स्टेटमेंट काय असतात? करेक्ट असतात. तर पकडून जायचं आपण जरी वाचलं नसेल. ओके, आणि त्या डिसेंबर ऑक्टोबर याच्यामध्ये आयोगाने जास्त काही बदल केलेला नाहीये. सो एक लॉजिक लावून जर तुम्ही केलं असतं तर याचं उत्तर काय आहे? ए बी सी हे आलं पाहिजे. मी काय सांगतो समजतं ना, असे जर आकडे असतील तर ते जनरली पकडून जायचं की काय असतील? करेक्टच असतील.
ह्याच्यावर अपेक्षित होता क्वेश्चन तेंडुलकर समिती आपल्या नोट्समधून आहेत, खूप सारे भरपूर सारे नोट्समध्ये मी दाखवेन, नंतर आपण स्क्रोल करू. तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-5 मध्ये ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या, मगाशीच म्हटलं मी तुम्हाला, आपल्याकडे ग्रामीण लोकसंख्या गरिबी खाली म्हटलं, दारिद्र्यरेषेखाली. कुठली जास्त असेल हो, शहरातली की ग्रामीण भागातली? तर ग्रामीण भागातली. सो ग्रामीण भागातली असेल तर इथे 29-60 हे चुकीचं ऑप्शन राहील. 35-42 नाही चालणार, पहिलं जास्त असलं पाहिजे, नंतर इकडे कमी असलं पाहिजे. मग असे नंबर आहे तुमच्याकडे 41-60, 25-7 आणि 47-2, 35-2. एक जनरली 16% आपला काय गॅप आहे. सो इथे भेटून जातं बघा, ते 41 पॉईंट आणि 25-7 हे आपल्या नोट्समध्ये डायरेक्ट आहे. इथे म्हटलंय खालीलपैकी कोणत्या जमिनीच्या विभागणी आणि तुकडे करण्याचे तोटे आहेत? काय आहेत तोटे? इथे म्हटलंय बघा, जमीन व्यवस्थापन करणं सोपे असतं, तर अजिबात नाही. सी जर ऑप्शन तुम्ही काढलात तर सी जर ऑप्शन तुम्ही काढलं तर तुम्हाला उत्तर भेटून जातं सी. ओके, तर हा सी जर गेला इथून पण गेला. आणि कमी उत्पादकता, एक मिनिट, हा तर राहू शकत नाही. प्रचंड बेरोजगारी आपल्याला पाहायला भेटते ज्या ठिकाणी काय असते, छोटेसे लँड असतात छोटे. तर ह्याचं उत्तर काय राहील तुमचं? ए आणि बी डी. ए बी डी. हा, तेंडुलकर समितीने, तुम्हाला माहिती आहे बघा, 2 क्वेश्चन आले तेंडुलकर समितीवर. तेंडुलकर समिती ही रंगराजनपेक्षाही महत्वाची आहे. कारण का? रंगराजन समिती स्वीकारली गेली नव्हती का? तर नंतर मोदी सरकार आलेलं होतं. तेंडुलकर समिती 2004-5 ला स्थापन झाली. पुढे जाऊन तिने 5 ते 7 वर्ष इस्टिमेशन केलं की गरिबी काय राहू शकते, कशा पद्धतीने गरिबी मोजली पाहिजे, दारिद्र्यरेषा मोजली पाहिजे. तर ह्यांनी 2 गोष्टींचा समावेश केला होता त्यांच्या बास्केटमध्ये. एक म्हटलं जातं आरोग्य आणि शिक्षण. कशाला महत्व दिलं त्यांनी? आरोग्य आणि शिक्षण. त्यांनी म्हणजे तेंडुलकरने काय रिकमेंड केलं की तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा काय करा, कन्सिडर करा दारिद्र्यरेषा मोजताना. तर ह्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात आहे. मी जर 2 ऑप्शन जरी पकडले, पोषण म्हणजे आरोग्या संदर्भात आहे आणि शिक्षण, मला दोन्ही ऑप्शन पाहिजे, ए आणि ई कुठेच नाही, म्हणजे वरपैकी सर्व. बाकीचं आहे यावंच लागेल त्यांना उत्तरामध्ये. का? हे 2 पॉईंट आरोग्य आणि शिक्षण हे त्याच्या बास्केटमध्ये होतं. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चनकडे जाऊ शकता. आणि बऱ्यापैकी आयोगाची उत्तर जर तुम्ही म्हणजे ऑल दी अबो, हे मिथ आहे, पण बऱ्यापैकी तुम्ही जर ह्या पेपर मधले उत्तर बघाल ना, ऑल दी अबो आहेत. चला पुढे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 आयोगाच्या क्वेश्चन काढतोच. मागच्या वेळी पण राज्यसेवेला क्वेश्चन काढला होता, तिथे पर्सेंटेज दिले होते. काय? गहू किती रुपयाला, तांदूळ किती रुपयाला, भरड धान्य किती रुपयाला, असं. आणि पर्सेंटेज, ग्रामीण भागाचे पर्सेंटेज किती आहे, किती कव्हर केलेलं आहे त्यांनी, शहरी भागात किती कव्हर केलेलं आहे, 50%, 75%. अशा पद्धतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा काय करतोय, एक मिनिट, काय करतोय त्याचं वैशिष्ट्य म्हटलंय, बरोबर आपल्याला ओळखायचं आहे. येस, महिला सक्षमीकरण आपल्याला करायचंच होतं. महिला सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट करायचं होतं, हे बरोबर आहे, याच्यामध्ये काही निगेटिव्ह वाटत नाही. फक्त राज्य अन्न आयोगास 2013च्या कायद्याचे निरीक्षण, पुनर्विलोकन आणि अंमलबजावणी. ओके, तर आता राज्य अन्न आयोग म्हटलेला आहे ना, तर हा जो पीडीएस सिस्टीम आहे ही राज्य सूचीचा विषय आहे. कुठला? तो राज्य सरकारला त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार आहे. ओके, कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला सुद्धा आहे. सो हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. ओके, याचं उत्तर काय राहील? ए आणि बी दोन्ही बरोबर. पुढे बघा, हे 2 क्वेश्चन आयोग असे क्वेश्चन टाकतो. लास्ट वेळी एक किंडल बर्जर टाकला होता आणि एक मॅकनामारा टाकला होता. हे 2 असे अर्थशास्त्रज्ञ होते जे कोणी कधी वाचले पण नव्हते, म्हणजे कुठल्या पुस्तकामध्ये पण ते कव्हर केलेले नव्हते. सो असे 2-3 क्वेश्चन आयोगाचे असतात. तर ह्यावेळी हे 2 होते. कोणते? डेव्हिड पियर्स आणि वॉरफोर्ड. कुठल्याही तुम्हाला पुस्तकामध्ये आपले जे काही रेफरन्स बुक्स आहेत त्याच्यामध्ये पाहायला भेटणार नाही. तो ह्याचं उत्तर आहे की थोडंसं हे आहे, काय आहे, मला वाटतं हा क्वेश्चन रद्द सुद्धा होऊ शकतो. आयोगाने याचं उत्तर काय म्हटलंय? फक्त बी बरोबर म्हटलेलं आहे. ओके, ए चुकीचं म्हटलंय आयोगाने. तर हा क्वेश्चन रद्द होऊ शकतो, कारण की इथे कमी म्हटलंय, तर जनरली इथं काय असतंय? जास्त. तसं. आणि हे स्टेटमेंट आय थिंक बरं आहे. तुम्ही जर गुगल सर्च वगैरे केलात तर गुगल काय सांगतो? हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. सो आयोग याचं उत्तर चेंज पण करून देऊ शकतो. ओके, बघूया आपण. सो याचं उत्तर सध्या तरी आयोगाने बी दिलेलं आहे. पुढे बघूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आयोगाचा आवडता क्वेश्चन आहे आणि मी मुलांना शिकवताना ॲज इट इज शिकवला होता हा क्वेश्चन. मी तुम्हाला याचे नोट्स पण दाखवतो. आणि ॲज इट इज स्टेटमेंट आहे ते, म्हणजे आयोगाने मायनर चेंजेस केलेले आहेत. वाचून घ्या. 2000ची पॉलिसी आहे. मुलींचे विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे. विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता शक्यतो 21 वर्षानंतर व्हावं. तर 21 वर्षानंतर नव्हे तर 20, एवढा मायनर चेंजेस केलेला आहे आयोगाने. म्हणून हा पेपर डिफिकल्ट बनतो. मुलांनी काय म्हटलं असेल, चला 21 आहे, 21 असू शकतं.
ओके 21 नाही, इथे किती आहे 20. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. आणि ते म्हटलं बघा 2030 पर्यंत लोकसंख्या आम्हाला स्थिर करायची होती का? नाही, आम्हाला कधीपर्यंत स्थिर करायची आहे? 2045 पर्यंत. आणि हा आयोगाचा मी तर म्हणू शकतो 5 ते 6 वेळा PYQ आहे. किती वेळा? 5 ते 6 वेळा. मागच्या 2-3 एक्झाम जरी काढल्यात, 4 जानेवारीची काढलात, 11 जानेवारीची काढलात, तिथे पण हा क्वेश्चन पाहायला भेटेल तुम्हाला. सो हा PYQ आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. तर दोन्ही कशी आहे तिथे ए आणि बी दोन्ही चूक आहे. त्यामुळे हे तुमचं काय राहील? उत्तर राहील. ह्याची मी तुम्हाला नोट्स दाखवतो. आपले नोट्स आहे, एक मिनिट. मी ॲज इट इज स्टेटमेंट ते माझ्या नोट्समध्ये टाकलं होतं. एक जस्ट आपण हे करून घेऊया, एक क्वेश्चन बघूया आणि आपण पण त्या नोट्स बघूया मी कुठून क्वेश्चन तो बनला होता. इथे एक आहे क्वेश्चन. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि भूवर प्रतिमानने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकासाचा संबंध जोडलेला आहे. हे स्टेटमेंट जनरिक आहे. ओके. कोल होवर यांच्या प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढेल. काही सेन्स लागत नाही. जर तुमच्याकडे उच्च म्हणतात ना टोटल फर्टिलिटी रेट असेल, ओके, तर तुमचं GNP वाढेल. काही सेन्स लागत नाही. ओके, काही सेन्स लागत नाही. सो हे स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे. याचं उत्तर अयोग्य आहे. कुठलं? अयोग्य असेल. ओके. सो हे अशी 15 क्वेश्चन कशाचे होते आपल्या? 15 क्वेश्चन आपले ह्या इकॉनॉमीचे होते. मी जस्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त. मी जे आता एक तुम्हाला 4-5 क्वेश्चन दाखवू शकतो की जे आपल्या नोट्समधून डायरेक्ट आले होते आपल्या अकॅडमीच्या. हां, तर त्यातलं एक क्वेश्चन मी स्टेटमेंट जे बनवलं होतं, नोट्स जे बनवले होते, एक मिनिट. ओके. इथे आपण 15 क्वेश्चन आपले काय होतात? सॉल्व्ह होतात. आय होप तुम्हाला लॉजिक समजलं असेल, कशा पद्धतीने लॉजिक लावायचं. प्रत्येक ठिकाणी नॉलेजची गरज लागत नाही. नॉलेज संपल्यानंतर आपल्याला गेस, एलिमिनेशन सुद्धा करता आलं पाहिजे, तरच आपल्याला ते क्वेश्चन गाठता येतात. 60-65 क्वेश्चन आपले करेक्ट आले पाहिजे. मी जस्ट फक्त एक कट ऑफ बद्दल बोलतो. आयोगाचा हा पेपर बघता मला तरी जनरली वाटतं की हा कट ऑफ रेंज तुमची काय राहू शकतं? एक 95 ते 100च्या दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त राहू शकत नाही आणि याच्या खाली पण येऊ शकत नाही ओपनचा. ओके. सो 95-100च्या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही मेनची तयारी करायला काही हरकत नाही. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. आपण थांबूया. जय हिंद.